शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आणखी एका उपसंचालकांना अटक करण्यात आलेली आहे। या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती ही संपूर्ण राज्यभर आहे। त्यामुळे भाजपचे आमदार संदीप जोशी यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाच्या SIT चौकशीची मागणी होते। आपण त्यांना विचारूया। नागपूर पोलिसांची SIT स्थापन झाली आहे, मात्र त्यांच्याकडे मर्यादित अधिकार आहे। त्यामुळे तुमची काय नेमकी मागणी आहे? मी पहिलेपासून माननीय मुख्यमंत्र्यांकडे याच्याबद्दल मागणी करतोय। शिक्षक भरती घोटाळा हा दुर्दैवाने सत्ता पक्षामधल्या आमदारांनी काढलेला आहे आणि विरोधी पक्षातले आमदार हे तोंडावरती लॉक लावून बसलेले आहेत। आता हा जो संपूर्ण घोटाळा आहे हा काही केवळ नागपूरपुरता लिमिटेड नाही आहे, तर हा सोलापूरपासून तर चंद्रपूरपासून म्हणजे ज्याला चांदा ते बांदा असं म्हणता येईल त्याच्यामध्ये आहे। आणि सर्वसामान्य गरीब शिक्षकांची लूट करणं हे अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने हा संपूर्ण घोटाळा झाला, माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर शिक्षण सचिवांनी शिक्षण सहसंचालकांच्या लेवलवरती याची चौकशी सुरू केलेली आहे, परंतु त्या संपूर्ण चौकशीने मी समाधानी नाही। नागपूर शहरामध्ये नागपूर पोलिसांनी SIT स्थापन करून 9 जणांना त्याच्यामध्ये घेऊन त्यांनी त्याची चौकशी सुरू केली आहे। चौकशी करणं अत्यंत चांगलं आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, गैर नाही। परंतु ज्याची व्याप्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, ज्याची व्याप्ती मुंबईपासून तर नागपूरपर्यंत गोंदिया भंडाऱ्यापर्यंत आहे, त्याची चौकशी केवळ आणि केवळ एक पोलिसांचीच SIT असेल किंवा शिक्षण सहसंचालकांच्या लेवलवरती असेल, ते करून करणं अत्यंत चुकीचं आहे। याचा प्रश्न हा देखील मी सभागृहामध्ये लावलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला मौखिक तर सांगितलेलं आहे की याची आपण SIT चौकशी नेमून संपूर्ण महाराष्ट्राच्या भरोशावरती, महाराष्ट्राच्या ताकदीवरती याची संपूर्ण महाराष्ट्र लेवलवरती याची चौकशी करू। यामध्ये आणखी एक पाहायला मिळालं की जे शिक्षक मतदारसंघातले आमदार आहे विधान परिषदेत, ते काही यावर बोलताना दिसत नाही। हे दुर्दैव आहे की शिक्षकांच्या भरतीमध्ये ज्या गडबडी झाल्या त्यामध्ये शिक्षकांचे प्रतिनिधी बोलत नाही, हे अत्यंत दुर्दैव आहे। त्यांचे कोणत्याही प्रकारची तशी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे नाही, माननीय शिक्षण मंत्र्यांकडे नाही, पदवीधरच्या आमदारांची मागणी नाही। याचा अर्थ काय हे जनतेने सुद्धा समजणं अत्यंत आवश्यक आहे। मला असं वाटतं की यामध्ये मी त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील याची मागणी करावी, त्यांनी देखील याच्यामध्ये समोर यावं की या भरतीमध्ये जो काय घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याला जनतेसमोर आणणं, त्या घोटाळ्यामध्ये जे लिप्त आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करणं आणि सर्वसामान्य शिक्षकांना न्याय देणं हे अत्यंत आवश्यक आहे। अनुदानाचा विषय असेल किंवा शिक्षकांच्या वेतनाचा विषय असेल, शिक्षक आमदार किंवा पदवीधर आमदार हे अत्यंत सक्रिय राहतात सभागृहामध्ये। यावेळेस ते चूप किंवा शांत आहे, काय वाटतं कारण? अनुदानाचे विषय देखील अत्यंत आवश्यक आहे, वेतनाचे विषय देखील अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्याशिवाय हे जे विषय आहे भरतीमध्ये एकेका शिक्षकाकडून 5-5, 10-10, 20-20 लाख रुपये जर कोणी घेत असेल, मॅनेजमेंट जर घेत असेल, तर त्याची चौकशी करणं देखील अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। मुख्यमंत्र्यांनी मौखिक माहिती तुम्हाला दिली की आपण SIT स्थापना करू, काय वाटतं कधीपर्यंत सरकार SIT स्थापना करेल? त्यांच्या पहिल्या पत्रावरती मला असं वाटतं की शिक्षण सचिवांनी शिक्षण सहसंचालकांच्या लेवलवरती स्थापन केलेलं आहे, परंतु आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रशासनाची हालचाल कशी असते आणि त्याच्यामुळे या वर्षीच्या या महिन्यातल्या पुढच्या सभागृहात मी ही मागणी धरून ठेवणार आहे आणि ज्याच्यामध्ये शिक्षकांच्या भरतीच्या याच्यात जी काय गडबड झाली त्याच्यावर महाराष्ट्र लेवलवरती SIT स्थापन करून त्याची व्याप्ती जी आहे ती, त्याचा स्कोप जो आहे तो संपूर्ण स्कोप त्याच्यामध्ये समाविष्ट करून महाराष्ट्र लेवलवरती त्याची SITच्या मार्फत चौकशी करण्यात यावी। शिक्षण विभागातली एक लॉबी आहे जी हा संपूर्ण घोटाळा दाबण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे। शिक्षण क्षेत्रातली लॉबी ही जर करत असेल तर मला असं वाटतं आपले माननीय मुख्यमंत्री देखील तेवढेच सक्षम आहे। माननीय मुख्यमंत्री अशांच्या मागे निश्चित उभे राहणार नाही याची खात्री या समस्त महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची चौकशी होईल याचा प्रयत्न आम्ही सारे मिळून करणार आहोत। हो, धन्यवाद। तर होते भाजपचे आमदार संदीप जोशी। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.